जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाही तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर आपणास पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच आपणास उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड लेक्चर आणि लिमिटेड व्ह्यूज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ते फेसबुक आणि युट्यूब वरती पब्लिकली ठेवले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्या सराव टेस्ट तुम्ही वारंवार सोडवत चला. त्या सराव टेस्ट तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट वारंवार सोडा. जोपर्यंत पैकी गुण मिळत नाहीत तोपर्यंत ती टेस्ट सोडवत चला. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. या सर्व गोष्टींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचंय. भाषा विषय, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे नवोदयसाठीचे 3 चॅनल सध्या तयार केले आहेत. बाकीचे आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरचा फायदा सांगतो. युट्यूबवरचे मेसेज डिलीट होतात. आपल्याला परत मेसेज अनइन्स्टॉल झालं, काय झालं, मोबाईल हरवला तर निघून जातात. परंतु टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरचे सर्व मेसेज आपण टेलिग्राम इन्स्टॉल केले की परत मिळतात, रिकवर होतात. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. आम्ही सर्वे केला असता महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड बॅच 5,000 पर्यंत व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याला 25,000 पर्यंत आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री उपलब्ध करून दिले जात आहे. तरी 4थी आणि 5वीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या शाळेतील सवंगड्यांना सांगा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलं आहे. भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि 25 गुण असणार आहेत. त्या 4 उतार्यासाठी आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं तर 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त सराव आपला होत नाही. परंतु आमच्या शाळेच्या माध्यमातून जे लाईव्ह तासिका घेतल्या जात आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट व 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आपणास आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी या युट्यूब चॅनलचा, या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 110 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. चला, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 110 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, चला तर वेळ न दवडता अगदी सोपा आणि छोटा उतारा तुमच्यासाठी स्क्रीनवर, उतारा क्रमांक 110 काळजीपूर्वक वाचा. या उतारावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही याची आपण दक्षता घ्या. तुम्ही वाचल्यानंतर, मी हे एकदा वाचणार आहे, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
चला, खूप खूप अभिनंदन. श्रोयोग कृष्णा प्रशांत श्रोयोग 2 टाइम वाचलं म्हणतो. अभिनंदन श्रोयोग, खूप छान. तुझी वाचण्याची गती खूप चांगली. सृष्टी, प्रदीप सर्वांचंच वाचून झालंय. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला, मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. उत्तर अगदी सोपा आणि यावरील प्रश्न तर अगदी सोपे. पहिल्या उत्तरात जसे पैकीचे पैकी गुण घेतले तसे आपण या उत्तरातही पैकीचे पैकी गुण द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. उत्तरा क्रमांक 110. गोपाळ वाघे हा एक गावात राहणारा तरुण होता. त्याला काही कामधंदा नव्हता. विचार करून एका दिवशी त्याने 4 चाकी गाडी विकत घेतला. गाडीवर चहा तयार करून तो विकू लागला. चहाचा दर्जा व स्वस्तात चहा मिळू लागल्याने त्याच्या गाडीभोवती ग्राहकांची सतत गर्दी असायची. सततच्या मागणीमुळे केलेला चहा संपायचा. पुन्हा ताजा चहा तयार व्हायचा. ताजा चहा मिळताच म्हणून ग्राहक गर्दी आणखी वाढायची. एके दिवशी त्यांनी उकळत्या चहात चवीसाठी आले व वेलदोडा वापरला. त्यामुळे चहाची चव व स्वाद येऊन चहाची गुणवत्ता वाढली. चविष्ट चहामुळे ग्राहकांची गर्दी आणखीच भर पडली. पहा, चहाच्या दुकानावरती, चहाच्या चवीवरती आणि चहाच्या गुणवत्तेवरती ग्राहक आकर्षित केलं जातं. पहा, आणि गोपाळ वाघे नावाच्या व्यक्तीला कामधंदा नव्हता, नोकरी नव्हती, तर त्यांनी काय केलं, चहाचा गाडा टाकला होता. पहा, असा हा उतारा आहे. नाव आहे त्याचं गोपाळ वाघे, आणि त्यांनी एक गाडी विकत घेतली आणि त्या गाडीवरती चहा, म्हणजे त्यांनी काय दुकान वगैरे टाकलं नाही, गाडीवरती चहा विकायला सुरुवात केली होतं. अंकुश थोरवे, युवराज थोरवे, अभिनंदन, तुम्ही वाचलं, खूप अभिनंदन तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, गोपाळने चहा विकण्याचा उद्योग का सुरू केला? गोपाळने चहा विकण्याचा उद्योग का सुरू केला? पर्याय, आवड होती. गोपाळला चहा विकण्याची आवड होती म्हणून. पर्याय बी, वेळ जाण्यासाठी, त्याचा दिवसातून वेळ जात नव्हता म्हणून त्याला वेळ घालवायसाठी चहा विकायला सुरुवात केली. करमणूक म्हणून, त्याला गंमत वाटत होती म्हणून, किंवा कामधंदा म्हणून, किंवा गोपाळला काहीतरी कामधंदा करायचा होता म्हणून त्यांनी चहा विकायचा उद्योग सुरू केला होता. हा प्रश्न पहिला, गोपाळने चहा विकण्याचा उद्योग सुरू केला, त्याचं उत्तर सांगा. पर्याय, आवड होती म्हणून. पर्याय बी, वेळ जाण्यासाठी. पर्याय सी, करमणूक म्हणून. आणि पर्याय डी, कामधंदा म्हणून. चला, आणि उत्तर आणि ओळ क्रमांक. अभिनंदन सृष्टी, ओळही सांगितलीस. श्रोयोग डी उत्तर, सृष्टी गंधाळ डी, प्रशांत सानप डी. श्रोयोग सेकंड लाईन मध्ये उत्तर होतं. अभिनंदन. प्रदीप डी उत्तर. अंकुश थोरवे, अनुष्का थोरवे डी उत्तर. प्रदीप सानप दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. बोराडे पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर. अभिनंदन, सर्वांचंच अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप छान. गोपाळ हा बेरोजगार माणूस होता आणि त्याला पैसे कमवण्यासाठी काहीतरी कामधंदा तो शोधत होता. तर त्याला युक्ती सुचली, त्यांनी एक गाडी घेतली आणि कामधंदा म्हणून त्यांनी चहा विकायचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय, उद्योग समानार्थी शब्द आहेत. चला, कोणाचंही चुकलेलं नाही, अगदी योग्य उत्तर, सर्वांचंच अगदी बरोबर उत्तर. गोपाळने चहा विकण्याचा उद्योग सुरू केला, योग्य उत्तर. पर्याय डी, कामधंदा म्हणून. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. चला, अशाच पद्धतीने उत्तर टाकत चला विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न दुसरा, ग्राहकांची गर्दी कोणते कारण होते? ग्राहकाची गर्दी होण्याचं कोणतं कारण होतं? पहा, पर्याय, चहा स्वस्त होता. पर्याय बी, ताजा चहा होता. पर्याय सी, चविष्ट चहा होता. की पर्याय डी, सर्वच पर्याय बरोबर. पहा, गोपाळ वाघेच्या चहा पिण्याच्या दुकानाकडे, त्या गाडीकडे ग्राहकाची सतत गर्दी यायची. गर्दी येण्याचं काय कारण असेल? पहा, पर्याय, चहा स्वस्त होता म्हणून. पर्याय बी, ताजा चहा करून द्यायचा तो, शिळा चहा पाजत नव्हता लोकांना म्हणून. पर्याय सी, चविष्ट, त्यांनी चहाची चव अगदी उत्तम ठेवली होती म्हणून. की पर्याय डी, त्याचे सगळेच पर्याय वरचे तिन्ही, ए बी सी, तिन्ही पर्याय बरोबर आहेत. चला, योग्य उत्तर टाईप करा. पहा, प्रदीप हे उत्तर कसं काय टाकतोय? प्रयोग डी उत्तर. युवराज थोरवे डी उत्तर. सृष्टी गंधाळ डी उत्तर. अंकुश थोरवे डी उत्तर. बोराडे, राधाकिशन बोराडे डी उत्तर. प्रदीप डी उत्तर. चला, सर्वांचंच उत्तर डी यायला लागलंय. कसं काय रे? डी उत्तर बरोबर आहे का काय? मग याचं उत्तर कुठं लपलंय नेमकं? कोणत्या कोणत्या ओळीमध्ये उत्तर लपलंय? ओळी सांगा बरं मला, कोणत्या कोणत्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे बघ.
ओळख क्रमांक सांगता येते का तुम्हाला? हो, काल क्रमांकाचं बघून टाकलं. अभिनंदन श्रेयक. दुसऱ्या चौथ्या ओळीमध्ये आणि शेवटच्या ओळीमध्ये पण याचं उत्तर आहे पहा. दुसऱ्या ओळी तिसऱ्या ओळीमध्ये चौथ्या ओळीमध्ये आणि शेवटच्या ओळीमध्ये 3 जागेवरती उत्तर पहा. चहाचा दर्जा व स्वस्त चहा मिळू लागला, हे तिसऱ्या ओळीतलं उत्तर. आणि शेवटच्या ओळीत पहा, चविष्ट चहामुळे म्हणजे 3 नंबरची ओळ आणि शेवटची ओळ या दोन्ही ओळीमध्ये उत्तर आहे. चला, खूप अभिनंदन, तुमचं अगदी योग्य उत्तर. प्रश्न दुसऱ्याचं डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. गोपाळच्या हॉटेल व्यवसायामुळे अनेक कोणाच्या व्यवसायात वाढीस हातभार लागला? गोपाळच्या हॉटेल व्यवसायामुळे आणखी कोणाच्या व्यवसायाच्या वाढीस हातभार लागला? पहा, याच्यामध्ये उत्तरामध्ये याचा उल्लेख नाही, आपण अंदाज लावायचा आहे. जसं आपण समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, व्याकरणावरचा किंवा योग्य शीर्षक निवडा अशा प्रकारचा जो प्रश्न असतो तशा प्रकारातला हा प्रश्न आहे. पहा, गोपाळने जर चहा करायचा व्यवसाय चालू केला असेल तर त्यांनी चहा करण्यासाठी काही वस्तू खरेदी केल्या असतील, म्हणजे त्या वस्तू ज्यांच्याकडून मिळवल्या त्यांच्याही व्यवसायाला वाढ मिळाली असेल. पहा, पर्याय सांगताय चहा साखरेचा व्यापारी, चहा पावडर आणि साखर विकणाऱ्या व्यापाऱ्याची प्रगती झाली. पर्याय बी, दूध उत्पादक म्हणजे दूध तयार करणाऱ्या शेतकऱ्याचे किंवा दूध विकणाऱ्या व्यापाऱ्याचे उपयोग झाला. तर पर्याय सी, ग्राहकांचा व्यवसाय वाढला. आणि पर्याय डी, ए आणि बी पर्याय बरोबर. पहा, यापैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? पहा, कोणाचा फायदा झाला असेल? गोपाळने जर चहाचं दुकान टाकलं असेल तर त्याच्यामुळे कोणत्या लोकांचा फायदा झाला असेल? सृष्टीनंदा डी उत्तर देते. तिचं म्हणणं आहे चहा पावडर विकणारा, साखर विकणारा व्यापारी आणि दूध विकणाऱ्याचा फायदा झाला असेल. प्रदीप डी उत्तर, प्रशांत डी उत्तर. पहा, असा जेव्हा प्रश्न येतो ना श्रेयक, ग्राहकाचा कसा काय फायदा होऊ शकतो? ग्राहकाचा काय व्यवसाय आहे का? त्यांनी काय म्हणलं, गोपाळच्या हॉटेल व्यवसायामुळे आणखी कोणत्या व्यावसायिकाचा? ग्राहक हा व्यवसाय नाही, ग्राहक हा व्यवसायाचा ग्राहक असतो, म्हणजे व्यवसायाला उत्पादन करून देणारा व्यक्ती असतो. युवराज थोरवे डी उत्तर. श्रेयक प्रश्न तिसऱ्याचं डी उत्तर, हा उलट टाकलंय तो, डी उत्तर प्रश्न तिसऱ्याचं. प्रश्न आधी टाकीचा नंतर पर्याय टाकीचा. श्रेयक वाचण्यात चुकलं माझं, सॉरी. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी बरोबर आहे. यातलं फक्त ग्राहक शब्द उत्तर चुकीचं आहे, म्हणजे ए आणि बी जर बरोबर असेल तर आपलं अनुष्का थोरवे डी उत्तर. खूप छान, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी योग्य उत्तर आलंय. पहा, आपण चहाचं दुकान टाकलं तर साखर दुकानातून साखर विकत घेणार, त्यामुळे साखर व्यापाराचा फायदा होणार. चहापत्ती आपण दुकानातून विकत घेणार, म्हणजे त्याही व्यापाराचा फायदा होणार. त्याचबरोबर गाई म्हशी पाळणाऱ्या, दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याकडून आपण दूध घेणार चहा बनवण्यासाठी, म्हणजे त्याचा व्यवसाय वाढणार. जर त्यांनी चहाचं दुकान टाकलं नसतं तर चहा साखर विकली नसती, चहापत्ती विकली नसती आणि दूधही विकलं नसतं. त्यांनी चहाचं दुकान टाकलं म्हणून हे 3 वस्तू विकायला लागल्या, म्हणजे ह्या 3 विकणाऱ्यांचाही व्यवसाय वाढला. पहा, एक व्यवसाय जन्माला आला म्हणजे त्याच्याबरोबर अनेक व्यवसाय तिथं जन्माला येत असतात. अशाच प्रकारे आपण एक व्यवसायाची साखळी निर्माण करीत असतो, एकमेकावर विसंबून असतात आपले व्यवसाय. अशाच प्रकारे आपण 12 बलुते पद्धत आपल्या पूर्वीच्या काळी होते, म्हणजे प्रत्येक जात जमात आपल्या वस्तू उत्पादन करायच्या आणि आपल्या गावातील इतर व्यक्तींना ते द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू आपल्याला घ्यायच्या. त्याला आपण बलुते पद्धत किंवा वस्तूंची देवाणघेवाण. ज्यावेळेस नाणी, नोटा, पैसे नव्हते त्यावेळेस वस्तूंची देवाणघेवाण करून आपण जीवन जगत होतो पहा पूर्वीच्या काळी. आता आपण नोटाच्या रूपात चलन आपण वापरतो आणि चलनाच्या रूपाने आपण वस्तूंची देवाणघेवाण करतो. पूर्वीच्या काळी असं नव्हतं, पूर्वीच्या काळी वस्तूंची देवाणघेवाणच व्यवसाय व्हायचा. याच प्रकारे गोपाळनी चहाचं दुकान टाकल्यामुळं चहा पत्ती विकणारा, साखर विकणारा आणि दूध विकणाराचा व्यवसाय वाढला. पहा, डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, सर्वांचंच डी उत्तर. कृष्णा सगळ्यात शेवटी उत्तर, नेट गेलं होतं का काय तुझं? चला, खूप अभिनंदन तुमचं सर्वांचंच, डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा, 110 उतार्यावरील प्रश्न चौथा. गोपाळचा स्वभाव कसा होता? गोपाळचा स्वभाव कसा होता? पर्याय ए आळशी, पर्याय बी कष्टाळू, पर्याय सी निरुत्साही आणि पर्याय डी उदासीन. पहा, या उत्तरामध्ये यातला एकही शब्द आलेला नाही, पण गोपाळने चहा करायचा जो व्यवसाय सुरू केला होता याच्यावरून आपला अंदाज बांधावा लागेल की गोपाळचा स्वभाव म्हणजे त्याचा जगण्याचा
जीवनक्रम कसं होतं, तो आळशी होता, कष्टाळू होता, निरवसायी होता का उदास होता, आपल्या उत्तराचं आकलन करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. याचं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये उत्तरामध्ये शोधायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांना या उत्तराचं आकलन झालंय त्यांनी योग्य उत्तर टाकायला सुरुवात पण केली. प्रशांत सानप बी उत्तर देतोय, प्रदीप बी उत्तर देतोय, सृष्टी गंडाळ बी उत्तर, युवराज तोरवे बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, श्रेयोग बी उत्तर. खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. पहा, गोपाळ जर सुशिक्षित बेरोजगार होता, तो नोकरीच्या शोधात नसता, परीक्षा देत अभ्यास करत बसला असता तर त्याला कामधंदा मिळाला नसता. त्यांनी काय केलं, आपल्याला पैसे कमवण्यासाठी एक गाडी विकत घेतली आणि चहा विकायला सुरुवात केली. चहा विकणं हा काही कमीपणाचा लाज वाटणारा व्यवसाय नाही. आपण लोकांच्या दारात काम करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय कधी केलेला चांगला, अशा विचार करून गोपाळने स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि चहा विकायचा गाडा उभा केला. आणि अशा प्रकारे अनुष्का तोरवे बी उत्तर, बोराडे बी उत्तर, सर्वांचंच अनुष्का तोरवे प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाकत चलत जा. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला, खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर पर्याय बी कष्टाळू बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा, शेवटचा प्रश्न, 110 उत्तरावरील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. चहाची गुणवत्ता आणखी कशामुळे वाढली? चहाची गुणवत्ता आणखी म्हणजे चहाची क्वालिटी, चहाची चव कशामुळे वाढली? पर्याय ए, चहा पावडर वेगळी घेतल्यामुळं, पर्याय बी चहात आले वेलदोडा वापरल्यामुळं, पर्याय सी चहा जास्त वेळ गरम केल्यामुळं, आणि पर्याय डी चहामधील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळं. पहा, याचं उत्तर पण आहे, उत्तरातील ओळीमध्ये उत्तर आहे, ते उत्तराची ओळ पण शोधून टाकायची मला, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. स्वयोग बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, प्रदीप सानप बी, कृष्णा खाडे बी, सृष्टी गंडाळ बी उत्तर, सगळेच बी उत्तर देत आहे. ओळख क्रमांक शोधून टाका मला. अनुष्का तोरवे बी उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या अभ्यासाची गती आणि उत्तर टाकण्याची गती, गडबड करीत नका. जो आपलं उत्तर उशिरा जरी आला आमच्या कृष्णासारखं, शेवटी नेट नसल्यामुळं, तरी पण उत्तर शोधून टाकायला लागा. कारण परीक्षेमध्ये हे आपले युट्यूबचे मित्र आपल्याला उत्तर सांगायला येणार नाहीत. तिथं आपल्यालाच शोधावं लागणार आहे, आपल्या आपल्यालाच वळीवला खून करून आपल्यालाच गोल करावं लागणार आहे. कुणी मदतीला येणार नाही. त्यामुळं आपलं आपण शोधून उत्तर टाकण्याचा प्रयत्न करत जा. प्रयोग अंडरलाईन सेकंड लाईन, हा खालून दुसरी लाईन म्हणतो प्रयोग. अभिनंदन. युवराज तोरवे बी उत्तर. खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. कोणाचे उत्तर चुकलेलं नाही. चहाची गुणवत्ता आणखी वाढली. पहा, चहाला चव व स्वाद यावा या गुणवत्ता. पहा, त्यांनी काय म्हणलं का, एका दिवशी त्याने उकळत्या चहा चवीसाठी आले व वेलदोडा वापरला. एका दिवशी चहाच्या चवीसाठी त्याने आले व वेलदोडा वापरला. याच्यामुळे चहाची गुणवत्ता आणखीच वाढली आणि गोपाळचं ग्राहकाची संख्याही वाढली. अभिनंदन, सगळ्यांचंच अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. दोन्ही उत्तरावरचे पैकीचे पैकी गुण घेतले. असेच पैकीचे पैकी गुण आपल्याला शेवटच्या परीक्षेमध्ये 20 ते 20 प्रश्न बरोबर गुण करून यायचे आहेत आणि त्यासाठीच आपली ही तयारी परिपूर्ण करत आहोत आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचेच उत्तर बरोबर आले आहे. प्रश्न 5चं योग्य उत्तर पर्याय बी, चहात आले वेलदोडा वापरल्यामुळे चहाची गुणवत्ता वाढली. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण इथं उत्तरा क्रमांक 110 पूर्ण करत आहोत. अद्यापही विद्यार्थी मित्रांनो काही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करत नाहीत. तुम्हाला जर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलचा बेल आयकॉनला क्लिक करा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, अभ्यास करून मोठं व्हायचे, स्पर्धा परीक्षेतून आपलं करिअर घडवायचे, आपल्याला 12वी झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षा असतात असं डोक्यातून काढून टाका. आपल्या जीवनात जन्मल्यापासून स्पर्धा परीक्षेची सुरुवात होते. आपण प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकत असतो, नवीन काहीतरी आत्मसात करत असतो. त्या नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी, नवीन नवीन गोष्ट आत्मसात करण्यासाठी भारतामध्ये, जगामध्ये जिथं जिथं काही ज्ञान मिळेल ते मिळवत चला. चला, अद्यापही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. 4थी आणि 5वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आमचा युट्यूब चॅनल उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करण्याचा फायदा पहा, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होणार नाहीत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल फॉलो करा. तिथं तर सर्व लिंक तुम्हाला अगदी मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला तर आता आपण थांबूया. उत्तरा क्रमांक 110 भेटू पुढच्या तासिकेत, नेक्स्ट पिरियड 8 वाजता. तरी सर्वांनी 8 वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूया इथं. भेट
सगळ्यांना थँक्यू. अगदी पैकीचे पैकी गुण. आता खरं माझे जे वाक्य होते की तुम्ही 100% गुण मिळवाल खात्रीशीर, या माझ्या वाक्याला तुम्ही समरस असं वागत आहात. तुमची ही वागणूक, तुमची उत्तर देण्याची पद्धत, तुमची अभ्यास करण्याची पद्धत आणि तुमच्या अभ्यासाची गती पाहून मलाही खूप खूप येतं, मलाही खूप आनंद होतो. आणि याच आनंदाचा आणि याच ऊर्जेचा उपयोग करून आपण सर्व अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. आत्ताशी आपण 110 उतार्यापर्यंत आलोत. आपण 200 प्लस उतारी घेणार आहोत. त्याचबरोबर नवोदयच्या बाकी विषयाचाही आपण असाच परिपूर्ण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपल्याला नवोदयला तर नंबर लागणच लागेल, पण आपल्या जीवनात सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी होईल. त्याचबरोबर आपल्या शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, यासाठी माझ्याकडून हा प्रयत्न. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच. भेटू 8 वाजता.